कोल्हापूर जिल्ह्याच्या कुशीत गर्द-वनराईच्या पडद्यामागे लपलेलं एक गूढ आणि पवित्र स्थान, श्री आंबेश्वर मंदिर. जिथे श्रद्धा आणि निसर्ग याचं अतूट नातं जपलं जातं. ही आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी देवराई, जिथे उन्हाळ्यातही आहे थंडावा आणि मनाला लाभते ती शांतता. उन्हाळ्यात जेव्हा जग तापतं ना, तेव्हा इथे मिळतो गारवा, समाधान आणि साक्षात देवाचं अस्तित्व. उन्हाळ्यात फिरायला शोधता एखादं नैसर्गिक ठिकाण तर हे आहे परफेक्ट डेस्टिनेशन. चला तर मग घेऊया एक छोटासा प्रवास श्री आंबेश्वर मंदिर आणि देवराईच्या कुशीत. काही ठिकाणं बघायची नसतात तर ती अनुभवायची असतात. भरपूर ऊन आहे. अरे वा, आला तुम्ही. स्वागत आहे पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ऊन बघताय ना, उन्हाळा चालू आहे आणि ऊन भरपूर लागते. मग आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या पण लागतील. मग काहीतरी असं थंडगार हिरवगार ठिकाण बघायचं आहे ना, तर मी आहे ना तुम्हाला दाखवायला. सुंदर असं ठिकाण बघायचं आहे आज आपल्याला. कुठं आहे सगळं सांगणार आहे. त्यासाठी काय करायचं, आपला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर मग सुरुवात करूया आडवाट्याच्या भटकंतीला. चला. देवाच्या नावाने राखलेलं पवित्र वन म्हणजे देवराई. देवाची राई अर्थात देवासाठी राखलेली जमीन. त्या जमिनीवरील झाडं, दगड, माती, अगदी कण ना कण देवाचा, देवाच्या मालकीचा. या देवराईत प्रत्येकाला अभय आहे. देवतेने दिलेले एक संरक्षण कवचच. सह्याद्री पर्वतरांगामध्ये असे कित्येक जुनी देवराई बघायला मिळतात. त्यातील ही आंबामधील देवराई. आंबाच्या घाट माथ्यावर येणारी ही सुंदर जागा. मंडळी बोललेलं ना की एक भारीवाले ठिकाण तुम्हाला घेऊन येणार आहे. होय, हेच ते ठिकाण. कुठे सगळं मी सांगणार आहे. तर आत्ता आपण पोचलोय आंबेश्वर या देवराईमध्ये. मंडळी, आंबा घाट हे जगप्रसिद्ध आहेत आणि आंबा घाटात म्हणजे आंबा गावापासूनच साधारण 2 किलोमीटर अंतरावर ही देवराई बघा मिळते. आणि एवढी सुंदर देवराई आहे ते तुम्हाला इथं आल्यावरच लक्षात येणार आहे. अगदी पूर्ण झाडांनी आच्छादलेलं ही देवराई बघा मिळते. आणि त्या देवराईच्या मधोमध शंकराचं मंदिर आहे. आणि ही जी वाट घेऊन जाते आपल्याला, बरोबर ते समोर दिसतंय त्या मंदिरात. आणि त्या मंदिरात जायचं आहे. त्याचा आसपासचा परिसर हे सगळं बघणार आहे, तुम्हाला हे दाखवणार आहे. तर मस्तपैकी जाऊया आपण त्या ठिकाणाचा आनंद घेऊया. चला. मंदिरापर्यंत जाण्यासाठी ही लांब अशी वाट आहे. अगदी निसर्गाच्या आश्चर्याने तयार झालेली गुहेतून जातोय का असा भास होतो. क्वचितच सूर्याची किरणे जमिनीवर पडलेली दिसतात. मित्रांनो, तर मंदिरापाशी आपण पोचलोय आणि हे तुम्ही मंदिर बघू शकताय. खूप सुंदर असं मंदिर इथे बघायला मिळते. त्याचबरोबर तुम्हाला आवाज येत नाही की नाही माहीत नाही, पण असा रातकिड्यांचा किर्र आवाज या जंगलात येतं. म्हणजे एवढी शांतता इथे बघायला मिळते. आणि खरं सांगतोय, खूप छान वाटतंय. अगदी एवढी शांतता आहे की नाही की माइंड रिलॅक्स झालं पाहिजे, असंच हे ठिकाण आहे. तर आता आपण मंदिरात जाऊया. पण मंदिरात जाण्यापूर्वी इथे हातपाय धुवायचं, सॉक्स वगैरे बूट शूज काढून मगच आत प्रवेश करायचा. आणि महत्त्वाचं, इथे आला तर दंगा करायचा नाही, कारण हे देवाचं ठिकाण आहे. तर इथं आपण त्याचं धार्मिक महत्त्व, आध्यात्मिक महत्त्व ठेवलंच पाहिजे. मंदिरात प्रवेश केला. मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आपल्याला दिसतो. मंदिर अगदी साध्या पद्धतीचे आणि देखणे आहे. तर मंदिरामध्ये आपण प्रवेश केलाय आणि असं पूर्ण आजूबाजूला गर्द झाडीमध्ये हे मंदिर पाहायला मिळते. आणि
पहिल्यांदा सुरुवातीला हे पाठीमागं आपण मंदिर बघू शकता. हे आत्ताच जीर्णोद्धार केलेलं मंदिर आहे. त्याच्या आधीवर मूळ मंदिर आतमध्ये आहे. आणि त्याचबरोबर आता सुरुवातीला आपण बाहेर आलं तर आपल्याला इथे काही मंदिराचे अवशेष पाहायला मिळतात. हे बघू शकता तुम्ही. इथे काही शिवलिंग आहेत, त्यानंतर असे भग्न अवस्थेत असलेल्या मूर्त्या इथे पाहायला मिळतात. हे समोर आहेत. आणि त्याचबरोबर इथं तुळशी आहे. एक छोटासा आपल्याला दीपमाळ इथे बघायला मिळतो. हे तुम्ही बघू शकता, दीपमाळ आहे इथे. हे दीपमाळ आहे. त्यानंतर अशी पूर्ण आजूबाजूला गर्द वांढरा इथे बघायला शकतात. तुम्ही आवाज ऐकू शकताय, रातकिड्यांचा एवढा किर्र आवाज आहे. हे बघा, शांत तुम्ही ऐकून घ्या. बघितलं का, असा किर्र आवाज तुम्हाला इथं बघायला मिळतो. आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळते ते पण बघूया. चला. मंदिराच्या सुरुवातीला आलं की असं छान असं जीर्णोद्धार केलेलं आपल्याला मंदिर इथं बघू शकता तुम्ही. छान असं मंदिर इथे पाहायला मिळतंय. हे समोर असं मुख्य मंदिर आहे आणि आतमध्ये शिवलिंग आहे. शिवलिंग आपण पाहणारच आहोत, पण त्या अगोदर इथं आजूबाजूला जे छोटे छोटे मंदिर आहेत आणि त्याच्यामध्ये काही मूर्ती आहेत त्या पहिला पाहू घेऊ. तर इथं बरेच असं छोट्या छोट्या अशा मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. तर याच्यामध्ये धनिकजळ, गांगोबा, चांदोबा वगैरे असे देव आहेत. तिथं विठलाई देवीची एक सुंदर मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते. त्याचबरोबर इथं काळू आहे, खरजाई, खांजाई. याचबरोबर इथं एक केदारलिंगे म्हणून आहे, काळम्मा देवी. त्यानंतर बऱ्याच अशा इथं मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्याचबरोबर इथं नंदी आहे आणि आतमध्ये हे शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते. तर असं छानपैकी असं सुंदर ठिकाण इथे पाहायला मिळते आणि खूप प्रसन्न इथं वातावरण आहे. आणि खरंच सांगतो, इथं आलं अगदी तुम्ही ध्यान साधण्यासाठी जरी 5 ते 10 मिनटं बसला ना, अगदी मनातलं जे आहे ना ते मन मोकळं होईल पूर्ण. आणि तर आता आतमध्ये जाऊ, शिवलिंगाचं दर्शन घेऊ आपण. त्यानंतर तुम्हाला या मंदिराबद्दल थोडी माहिती मिळाली मला, ती माहिती तुमच्याशी शेअर करतो. मुख्य मंदिर हे महादेवाचे आहे, पण या मंदिरात बऱ्याच मूर्ती इथे पाहायला मिळतात. त्यामध्ये काही देवी देवतांचे तर काही राखणदाराचे आहेत. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. मला इथले ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडं एक सुंदर आख्यायिका इथे मला ऐकायला मिळाली. तर आख्यायिका अशी आहे की हे मंदिर शिवकालीन हे असावं, म्हणजे पेशवे काळात जरी असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही जागा आहे, असं इथं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि तेच आता पूर्वीच्या काळी इथं घाटवाट होते. आपण एक अंदाज लावू शकतो की इथे हे मंदिर असू शकते. तर इथं विठलाई देवीची भरपूर मंदिर आहेत. तसं इथंही आपल्याला विठलाई देवीची मूर्ती बघायला मिळते. तर इथली याची सुंदर आख्यायिका काय आहे, तर ज्या वेळेस मुघल सैनिक मंदिर तोडत या ठिकाणी आले, तर त्यावेळेस हे मंदिर पार लावून उकरायचा प्रयत्न चालू होता. आणि पार लावत असताना बरोबर त्यातनं साधारण लाखो हजारो मुंगळे बाहेर आले आणि कडकडून चावा मुघलांच्या सैनिकांचा घेतला आणि सळो की पळो करून सोडलं. तर असं आणि त्यामुळे मूर्तीला काही इजा पोचवू शकत नाही. आता आजूबाजूला जीर्ण झालेलं किंवा भग्नावस्थेत आपल्याला मूर्ती देतील, पण विठलाई देवीची मूर्ती जशीच्या तशी आहे. तर अशी सुंदर आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळाली. श्री आंबेश्वर स्वयंभू देवस्थान श्रीमंत पेशवे काळातील विशाळगड संस्थानचे मुख्य कारभारी श्री पंतप्रतिनिधी यांच्या कार्यकाळातील हे मंदिर आहे. आणि इथली जी देवराई तुम्ही बघताय, ही देवराई कोल्हापूर जिल्ह्यातील एवढी मोठी एकमेव देवराई आहे. 4 हेक्टरचा हा परिसर असून देवराईच्या मध्यभागी हे मंदिर आपल्याला बघायला मिळते. तर मंदिराचा आसपासचा परिसर आपण बघतोय, माहिती घेतोय. खूप सुंदर असं ठिकाण आहे. आजूबाजूचा परिसर आपण बघतोय. आणि खरं सांगतो मित्रांनो, तुम्ही कधी इकडे आला तर या ठिकाणी म्हणजे तुम्ही गणपतीपुळे रत्नागिरीला जात असाल
तर आंबा या ठिकाणापासून साधारण 1 ते 2 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे आणि तुम्हाला एक वेगळा अनुभव इथे नक्कीच मिळणार. म्हणजे आपण आता उन्हाळ्याचा दिवस आहे, उन्हाळा चालू आहे, तर असं सुंदर सुंदर ठिकाणे आपण बघतोय. तर तुमच्या बकेट लिस्टमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत हे पण ठिकाण ठेवा. हर हाल में बढ़ता जा रहा हूं, मैं मुसाफिर हूं, चलता जा रहा हूं. हर मोड़ पर मिल रहे हैं किस्म किस्म के लोग मुझे, पल पल बदल रहा हूं, हर रंग में ढलता जा रहा हूं. गिरता हूं कभी कभी, खैर हूं तो इंसान ही, गिरकर संभल रहा हूं और निखरता जा रहा हूं. हिलने लगी है बुनियाद पेड़ों की, मैं हवा का झोंका ही तो था. अब आंधियों सा बढ़ रहा हूं, तूफान में बदलता जा रहा हूं. काय मस्त आहे. कसं वाटलं ठिकाण? भारी आहे ना? एक नंबर ठिकाण आहे ना? असणारच आहे. मी अशी ठिकाणच तुम्हाला दाखवत असतो. मित्रांनो, खूप भारी वाटतंय. दुपारचे 11-11:30 वाजल्यात, पण गारवा अगदी अंगाला झोपणार आहे. तर असं सुंदर ठिकाण तुम्ही बघून झाले आणि खरं सांगतोय, कधी इकडे आलं, जास्त लांब नाही, तुम्ही अंबाला आला का नाही तर तिथूनच 2 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे आणि हे मिस करू नका. अशी अखंड अशी सह्याद्रीमधली ही देवराई बघायला क्वचितच भेटते आणि हे बघण्यासाठी आपल्याला फिरावं लागतं आणि फिरण्यासाठी माझा व्हिडिओ पाहायला लागतो आणि पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, कारण असे मी ट्रॅव्हल व्हिडिओ आणि अशी आडवाट्याची भटकंती कायम घेऊन येत असतो. मित्रांनो, हे ठिकाण बघून झाले. खूप सुंदर ठिकाण, खूप सुंदर मंदिर इथे बघून झालंय. इथेच तुमची रजा घेतो. भेटूया पुढच्या एका आडवाटेच्या भटकंतीसह.